नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे सर्वांचे स्वागत. मी सतीश काळे. बघा, MES प्रीची एक्झाम झाल्यानंतरचे काही कॉमन क्वेश्चन्स आपण सॉर्ट आउट केले आहेत. बघा, त्या कॉमन क्वेश्चन्समध्ये सगळ्यात मोठा वारंवार विचारला जाणारा क्वेश्चन आहे बघा, सर कट ऑफ विषयी काय. बघितलेस तर आपण आपल्याच क्लासच्या विद्यार्थ्यांचे मार्क्स जनरली ऑब्झर्व केले तर 50+, 60+, 80+, 90+, इवन 120+ सुद्धा आहेत आणि 110+ सुद्धा आहेत. म्हणजे ह्या रेंजमध्ये सुद्धा असलेले विद्यार्थी आहेत. बघा, जे गुगल शीटला जो रिस्पॉन्स भेटत आहे त्याप्रमाणे मी काही कट ऑफचं प्रिडिक्शन करणारी शीट बनवतच आहे. एक PDF बनवेल, सेपरेट व्हिडिओ न बनवता, आणि ती आपल्या टेलिग्राम चॅनलला, रिस्पेक्टिव्ह टेलिग्राम चॅनल्सला मी अपलोड करेल. सिव्हिल असेल सिव्हिल, मेकॅनिकल असेल मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल असेल इलेक्ट्रिकल, ॲग्री आणि फॉरेस्टचं आपण बनवत नाही आहेत. आणि त्यावर व्हिडिओ न बनवता मी असं बनवेल. नाहीतरी तुम्ही मार्केट्समधनं बरेचसे व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल झाले असतील, त्यांचं कट ऑफचं प्रिडिक्शन्स जर जेन्युनली केलं असेल, विद्यार्थ्यांनी जर जेन्युनली खरंच त्यांचे मार्क्स दिले असतील तर ते अंदाज पण करेक्ट लागणारच आहे. इवन आपलाही तसंच आहे. बघा, एक 5 ते 10% मागं पुढं होऊ शकतं. चला, हा प्रश्न आपला संपला. नंतर आहे बरेचसे क्वेश्चन्स की सर आता यस आम्हाला वाटतं की आम्ही इन आहोत, तर आम्हाला पुढं प्रिपरेशन करायचं आहे मेकॅनिकलमध्ये वगैरे वगैरे, पुढं काही जे असेल ते. या व्हिडिओ ऑलमोस्ट मेकॅनिकलचंच आहे. त्यामध्ये मुख्यतः सिलेबस विषयीचा ओव्हरव्ह्यू देणारं मी पुढचं कंटेंट तुम्हाला एक्सप्लेन करेल. बघा, महत्त्वाचं असणार आहे ऑब्व्हियसली. ह्याच्याविषयी बुक्सविषयी, थेरीसाठी कुठले पुस्तकं वापरायचे सर, आम्हाला सेल्फ स्टडी करायचं आहे, यस काय अडचण नाही. बुक्स कुठले वापरू आम्ही, त्यामध्ये MCQ सॉल्विंगसाठीचे कुठले बुक्स वापरायचे, प्रिव्हियसच्या पेपरची ॲनालिसिस करून हे बनवत आहे. बघा, मी उगीच हवेत गोळ्या मारण्यापेक्षा डिटेल ॲनालिसिस केले बघा 2-4 दिवसामध्ये, आणि त्याच्या अनुषंगाने मी बोलणार आहे. 100% तुम्हाला युजफुल असणारा हा व्हिडिओ असणार आहे. बघा, नोट्सविषयी, सर नोट्स काही आहेत का सर, आपल्या साईडनं नोट्स आहेत का, यस आहेत, त्याच्याविषयी सुद्धा मी बोलेल. बघा, पुढे आता याचा स्ट्रॅटर्जी किंवा प्लान कसा असला पाहिजे जेणेकरून आपल्याला इन होता येईल, एक सेफ स्कोर गाठता येईल. याच्यात कट ऑफ विषयी मी आता बोलू शकत नाही. ऑब्व्हियसली ह्याला पेपर तर होऊन द्यावा लागेल आपल्याला. MESचा पेपर झाल्यानंतरच आपण कट ऑफ विषयी बोलू शकतो. बघा, सो आत्ता तरी हा अंदाज बांधणं चुकीचं असणार आहे. बघा, बोलूया आपण पुढे डिटेलमध्ये. तर त्याच्या अगोदर आपण प्रिव्हियसच्या पेपरची ॲनालिसिस केली आहे. बघा, ती थोडीशी तुम्ही समजून घेणं अपेक्षित आहे असं मला वाटतं. हे आपलं असं काही तुम्ही जर आपल्यासोबत कनेक्ट होऊ इच्छिता तर या टाईपमध्ये एक्झाम स्टडी ॲप, टेलिग्राम चॅनलला एक्झाम स्टडी 1 आणि हेल्पलाईन, तुम्हाला जर काही अडचण येत असेल तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, बघा, याच्यामध्ये असं काहीसं डिस्कशन मला करायचं आहे बघा आपल्यासोबत. त्यामध्ये महत्त्वाचं डिस्कशनमध्ये हे समोरचं काय जे असेल ते, प्रिव्हियस पेपरची ॲनालिसिस. 2014चा पेपर मी पूर्णपणे ॲनालिसिस करूनच तुमच्यासमोर त्याचं एक्स्ट्रॅक्ट घेतलेलं आहे. बघा, क्वेश्चनची लेवल कशी आहे बरं सर, क्वेश्चनची लेवल नॉर्मल आहे, मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स आहेत. बघा, काही ठिकाणी न्यूमरिकल्स पण विचारले गेले आहेत. बघा, जसं की इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये तर त्याला मी ह्याच्या अंडर घेतलं. बघा, PPCच्या अंडर घेतलं मी, प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोलच्या अंडर मी त्याला इन्क्लूड केलं आहे. बघा, काहीशे न्यूमरिकल्स तिथंही सापडलेत आणि इतरत्रही थोडेसे न्यूमरिकल्स आहेत, पण न्यूमरिकलची संख्या फार कमी आहे. 150 क्वेश्चन्सपैकी बरेचसे कमी न्यूमरिकल्स, मीन्स एक 10च्या आसपास न्यूमरिकल्स तुम्ही कन्सिडर करू शकता. मॉडरेट लेवलचे आहेत. बघा, ते सुद्धा लंबे जेवढे न्यूमरिकल्सचा डेटा लंबा दिसतो, म्हणजे मोठ्या 4-5 लाईनवाला न्यूमरिकल्स, तेवढं ते सोपं असणार. बघा, हे असंच याच्यामधनं दिसून आलं आहे. बघा, न्यूमरिकल्स आलेच तर उलटं स्कोरिंग असतात, कमी वेळ लागतो त्यामध्ये. चला बघूया आपण याच्यामध्ये. बघा, थर्मोडायनामिक्स विषय मी तुम्हाला एकदा काउंट करून दाखवतो. बघा, कुठल्या विषयांवरती त्यांनी फोकस केला आहे. बघा, आताचा जो सिलेबस आहे तो मी याच्यानंतरच एक्सप्लेन करणार आहे, चांगल्या डेप्थमध्ये एक्सप्लेन करेल विथ बुक्सच्या लिस्ट सहित. पण याला तुम्ही थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करा. थर्मोडायनेमिक्स आहे, सॉम आहे, मटेरियल सायन्स आहे. मी मटेरियल सायन्सला थोडंसं सेपरेट केलं. बघा, मटेरियल सायन्स, प्रोडक्शन हे एकत्रच असणं अपेक्षित आहे. बघा, मेट्रोलॉजी आणि हे PPC, प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोल एकत्रच असणं अपेक्षित आहे, पण त्याला थोडंसं वेगळं केलं आहे. आणखी ह्याच्यामध्येच घुसवल्याला गेला हा सब्जेक्ट पाहिजे, CIM CAD, CATIA, CIM याच्यामधलं मी थोडंसं एक्स्ट्रा इथं घेतलेलं आहे. बघा, आणि हे FEA. खरं बघितलं हे सगळं एकच, ऑलमोस्ट डायरेक्टली इनडायरेक्टली कोरिलेटेड. बघा, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर स्पेसिफिकलीला फार जास्तीचं वेटेज आहे. बघा, मटेरियल सायन्स 9 क्वेश्चन्स आहेत, स्पेसिफिकली मटेरियल सायन्सचेच क्वेश्चन्स आहेत. बघा, हे नेक्स्ट पुढे जर बघितलं तर प्रोडक्शनचेच इन्क्लुडिंग मेटल कटिंग, वेल्डिंग, कास्टिंग ह्या टाईपचे क्वेश्चन्स इथं बघितलेत. बघा, मागच्या पेपरमध्ये 2014च्या पेपरची ॲनालिसिस आहे. बघा, ही मेट्रोलॉजीमध्ये हे मेट्रोलॉजी मीन्स सगळं मेजरमेंटच्या रिलेटेडचे क्वेश्चन्स आपल्याला इथं दिसलेत. बऱ्यापैकी नंबर आहे. बघा, कंटेंट फार छोटं आहे, सिलेबस फार कमी आहे, पण क्वेश्चन्स फार जास्तीचे दिसले. बघा, इथं प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोलमध्ये मग ह्याच्यामध्ये सगळंच आलं. बघा, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचा बराचसा पोर्शन आहे. बघा, बराचसा पोर्शन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगच्या रिलेटेडचा आहे. फोरकास्टिंग असेल, आणखी ह्याच्यामध्ये सिक्वेन्सिंगचे प्रश्न असतील, किंवा मग आणखी असेच काही FEA ब्रेक इव्हन ॲनालिसिस असेल, या टाईपचे क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारले गेले आहेत. बघा,
हा झाला आपला आता एक्सप्लेन केला कशाचा, प्रोडक्शनचा पार्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला मागच्या पेपरमध्ये फायनाईट एलिमेंट ॲनालिसिस बऱ्यापैकी दिसेल बघा. जवळपास 15 क्वेश्चन्स याचे आहेत बघा, जे की आता खरंच युजफुल नसणार आहे. खरंच युजफुल नसणार आहे. फायनाईट एलिमेंट ॲनालिसिस ज्या लेवलचे क्वेश्चन्स इथं विचारले गेले होते, मला तरी नाही वाटणार की आता पुढे ह्या एक्झाम्सला, आपल्या येणाऱ्या अपकमिंग एक्झाम्सला असे क्वेश्चन्स विचारले जातील. फार डेप्थमध्ये क्वेश्चन्स नाही म्हणू शकत आपण, मॉडरेट लेवलचेच आहेत. पण FEA फायनाईट एलिमेंट ॲनालिसिस जे ॲनालिसिस करण्यासाठीचं जे एक सॉफ्टवेअर आहे आणि तसाच एक सब्जेक्ट असतो बघा, लास्ट इयरच्या मुलांसाठी हा सब्जेक्ट असतो, ॲज अ ऑप्शनल असतो काही काही युनिव्हर्सिटीमध्ये. तर त्याविषयीचे क्वेश्चन्स इथे दिसलेत बघा. मग याच्यामध्ये मॅट्रिक्सच्या रिलेटेडचे क्वेश्चन्स आहेत बघा, थोड्याशा स्ट्रेसच्या ॲनालिसिसच्या रिलेटेडचे क्वेश्चन्स आहेत बघा. FEA काय असते, फायनाईट एलिमेंट ॲनालिसिस, नोट्स, नंबर ऑफ नोट्स, इतके नोट्स, मग त्याच्या रिलेटेडचे मॅट्रिक्स, मग त्याचं ट्रान्सफॉर्मेशन, मग त्याचे कॅल्क्युलेशन्स, मग त्याचं काही बरंचसं काय काय असतं बघा ह्याच्यामध्ये. आता मी जास्त डेप्थमध्ये जात नाही. CIMच्या रिलेटेडचे क्वेश्चन्स म्हणजे कॅड कॅम, कॅड कॅम जो पोर्शन होता आपला, ट्रान्सफॉर्मेशन हे ते, ओके, रोबोटिक्स आर्म्स वगैरे याच्या रोबोटिक्स ह्याच्या रिलेटेडचे क्वेश्चन्स इथं विचारले गेले आहेत बघा, टार्गेट केलेले आहेत बघा. आणखी वेगळं काय होतं बरं याच्यामध्ये, तर वेगळं होतं बघा हे मेकॅट्रॉनिक्स. जवळपास 6 क्वेश्चन्स, वेगवेगळ्या टाईपचे कंट्रोलर्स, PD, PID अशा टाईपचे कंट्रोलर्स, किंवा इवन प्लॉट्ससुद्धा नायगिश प्लॉट्स, हा प्लॉट्स तो प्लॉट्स, याच्यावरती क्वेश्चन्स विचारले गेले होते. नेक्स्ट आपले कोर सब्जेक्ट्सविषयी आपण येऊया. नक्कीच पुढचा पेपर तर असा नसणार, पुढच्या पेपरचा पॅटर्न आपण याच्यानंतर डिस्कस करूया. बघा, थर्मोडायनॅमिक्स 8 क्वेश्चन्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल जवळपास 9 क्वेश्चन्स, मशीन डिझाईन 5 क्वेश्चन्स, इनव्हेरिएबल वेटेज दिलं गेलं आहे बघा ह्या पेपरला. थेरी ऑफ मशीन्स 21, व्हायब्रेशन 5, हीट ट्रान्सफर 7 क्वेश्चन्स, फ्लूइड मेकॅनिक्सचे 5 क्वेश्चन्स, टर्बो मशीन्सचे 4 क्वेश्चन्स, RECचे जवळपास 10 क्वेश्चन्स, त्याच टाईपमध्ये ICचेही 10 क्वेश्चन्स, असे मिळून झाले बघा हे आपले 150 क्वेश्चन्स 300 मार्क्ससाठी. अशा टाईपचा हा पेपर घेतला गेला होता बघा 2014चा MESमध्ये. हा महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यंत्र अभियांत्रिकीचा हा आपला मागचा पेपर आणि त्याचा आहे ॲनालिसिस. बघूया करंट अपकमिंग पेपरसाठीचा हा एक्झॅक्टली पॅटर्न कसा असणार, त्याचं वेटेज कसं असणार, याला थोडंसं महत्त्व देऊया आपण. ऑलमोस्ट या मेन्सच्या पॅटर्नमध्ये कोणाला तर काही अडचण नसणारच आहे बघा. याच्यामध्ये जो इंटरव्ह्यू असतो तो 50 मार्क्ससाठीचा इंटरव्ह्यू असतो बघा. यस, ते पण महत्त्वाचेच आहेत आपल्याला मार्क्स. याच्यामध्ये बघितलं असतं यांत्रिकी अभियांत्रिकी पेपर क्रमांक 1, काही ठराविक सब्जेक्ट्स आहेत त्याविषयी बोलणारच आहे मी. यांत्रिकी अभियांत्रिकी पेपर 2 या टाईपमध्ये जर बघितलं असतं आपण, प्रश्नसंख्या 100 ऑब्वियसली एक क्वेश्चन हा 2 मार्क्ससाठी असणार आहे. आणि याच्याविषयीचा अगोदरच आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलाच आहे बघा. 200 मार्क्स असे मिळून ह्याचे 400 मार्क्स होतील आणि इंटरव्ह्यू झाला हा 50 मार्क्सचा, तर असे मिळून हे 450 मार्क्स. ओके, हा पॅटर्न आपल्याला महत्त्वाचा आहे. हे जे काय चाललं आहे ते महत्त्वाचं आहे. ऑब्वियसली याच्यामध्ये जे मीडियम असणार त्या पेपरच्या क्वेश्चन्सचं, तर ते असणार आपलं हे इंग्लिश ॲज युज्युअल. कालावधी असणार इथं 2 तास, इथं हा 2 तास या टाईपमध्ये. तर ऑब्वियसली याच्यामध्ये प्रश्न जे असणार आहेत ते MCQs टाईप असणार आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. ओके, हे आहे आपलं अगोदरचं जे काही माहिती असं बोलूया आपण ह्या मेन कॉन्टेंटविषयीचं. जर पेपर 1मध्ये तुम्ही सब्जेक्ट्स बघितले तर तुम्हाला असे सब्जेक्ट दिसतील बघा, हीटच्या रिलेटेडचे सब्जेक्ट दिसतील बघा. थर्मल इंजिनिअरिंग म्हणलं तरी चालेल या सब्जेक्ट्सला सगळ्यांना. बघा, अप्लाइड थर्मोडायनॅमिक्स असणार, हे फ्लूइड मेकॅनिक्स आणि टर्बो मशिनरी म्हणजे हायड्रोलिक मशीन्स, सगळं टर्बाईन विषयीचेच असणार बघा. हे सगळे इव्हन ह्या व्हेलॉसिटी डायग्राम्स, बेल्ट, हे तुम्हाला सगळं स्टडी करावं लागणार आहे बघा. आता सगळं स्टडी करावं लागणार आहे. याच्यासाठी ज्यांना आपल्या ह्या कोर्सची व्हिडिओ कोर्सची जर मदत घ्यायची असेल तर नक्कीच एकदा ॲपला व्हिजिट करून व्हिडिओ कोर्सला एकदा डोकावून बघू शकता बघा तुम्ही. त्यामध्ये प्रॉपर ह्या सिलेबसलाच असलेला व्हिडिओ कोर्स आपण बनवत आहोत. ऑनगोईंग रेकॉर्डिंग चालू आहे. त्याच्यामध्ये लाईव्ह सेशन्स हे MCQच्या फॉर्मॅटमध्ये आणि डाऊट सेशनच्या फॉर्मॅटमध्ये भेटतील आणि रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला सगळ्या कंटेंट वाईज भेटतील. ह्याच्यामध्ये नंबर ऑफ व्ह्यूजला किंवा डेस्कटॉपला ह्याला काहीच तुम्हाला अडचण नसणार आहे बघा. नंबर ऑफ टाईम्स तुम्ही ह्या व्हिडिओला फॉलो केलं तरी चालेल, बाकीचं नाहीच काहीच केलं तरी चालेल बघा. एवढा स्ट्रिक्टली हा कोर्स आपण बनवत आहोत. तुम्ही एकदा व्हिजिट करू शकता बघा. चला, ही झाली आपली ॲडव्हर्टाईजमध्ये बघा. हीट ट्रान्सफरमध्ये आपल्याला सगळा अभ्यास करायचा आहे. आता इथे सगळा अभ्यास करायचा आहे. अगोदरच्या सारखा अप्रोच ठेवून जमणार नाही. याच्यामध्ये LMTD NTU ह्या मेथडसुद्धा स्टडी करायच्या आहेत बघा. आता ह्याच्यावरूनच एक आपल्याकडे असलेले सरच तुम्हाला लगेचच समजून येईल की ह्याला शिकवायला कोण आहे, कुठल्या ह्याला किती फॅकल्टीज आहेत, लगेचच तुम्हाला समजून येईल बघा. हे यूट्यूबवरती सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड करतो आणि आपल्या ॲपमध्ये सुद्धा आहेत, टेलिग्रामला सुद्धा आहेत बघा. RSC इंटरनल कंबशन इंजन, ज्यांना सेल्फ स्टडी करायचा आहे, अशा कुठल्याच कोर्सेसचा वगैरे मदत घ्यायची नसेल तर बघा, अप्लाइड थर्मोडायनॅमिक्ससाठी तुम्हाला स्टँडर्ड बुक आहे बघा, PK नाक, ह्या सिलेबसला धरलेलं. हे सिलेबसला धरून फ्लूइड मेकॅनिक्स आणि टर्बो मशिनरी याच्यामध्ये तुम्ही वापरणार बघा RK राजपूत.
ओके, आर के राजपूत कंप्लीट सिलेबस तुमचा कव्हर आहे याच्यामध्ये. हे ट्रान्सफरसाठी आणखी आर के राजपूत तुम्ही वापरू शकता, काहीच अडचण नाही याच्यामध्ये. प्रॉपर सिलेबस मेन्शन आहे, तेवढाच सिलेबस तुम्हाला लागणार आहे जो की तिथं मेन्शन आहे. नंतर तुम्ही जर बघितलं तर पुढं RAC रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग यासाठी तुम्ही इव्हन RS खुर्मीसुद्धा वापरू शकता, काही अडचण नाही आहे. चांगल्या प्रकारचं रंगीबेरंगी पुस्तक किंवा PDF तुमच्याकडे अवेलेबल असेलच बघा. नंतर आहे बघा IC इंजिन. IC इंजिन जर तुम्हाला माहितीच आहे, याच्यामध्ये फक्त हा छोटा शेवटी जरा जो सिलेबस आहे बघा, इंट्रोडक्शन टू CNG LPG वँकेल इंजिन्स, रिसेंट डेव्हलपमेंट्स इन IC इंजिन, हा थोडासा सिलेबस आपल्या नॉर्मल बुक्समध्ये नाही आहे. इतरत्र सगळा सिलेबस तुम्हाला बुक्समध्ये सापडेल. आय मीन व्ही गणेशनमध्ये तुम्ही सर्च करा, माथुर अँड शर्मा पण आहे, बट व्ही गणेशन बऱ्याच जणांना कम्फर्टेबल आहे अगोदरच्या अभ्यासामुळं, तर तुम्ही याला अवश्य व्ही गणेशन वापरू शकता बघा. आणि हे रिसेंट डेव्हलपमेंट्स म्हणजे ह्यांच्या रिसेंट डेव्हलपमेंट्स फार नसतात बघा, पेपर सेट करणाऱ्यांच्या. रिसेंट डेव्हलपमेंट म्हणजे ह्यांच्या जुन्या डेव्हलपमेंट्स असतात. रिसेंट डेव्हलपमेंट्स मीन्स तुम्ही लगेचच बाकीचे काही ॲडव्हान्स्ड इंजिन्स वगैरे सर्च पण करू नका आणि त्याचा अभ्यास बी करू नका, डायरेक्टली सांगतो. आणि असा बराचसा मोठा थर्मलचा पार्ट म्हणलं, थर्मल 2चा पार्ट म्हणलं तर तो आहे बघा पॉवर प्लांट इंजिनिअरिंग. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बरंचसं काय काय मेन्शन आहे बघा. याच्यामध्ये काय काय मेन्शन आहे याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हे लेआउट, हे ड्रॉट, सगळं थर्मोडायनामिक्सचा एक जो सेकंड पोर्शन असतो जनरली आपल्या इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरमध्ये, थर्ड इयरमध्ये डिपेंड्स करतं. हायड्रो पॉवर प्लांट आहे, या टाईपमध्ये प्रॉपर लेवलला आहे. डिटेल्समध्ये ह्याचा स्टडी करणं फार आवश्यक आहे आपल्याला. ओके, वेटेज पण तसंच विचारलं जाणार याच्यामध्ये. नक्कीच तुम्ही याला फोकस ठेवा बघा. न्यूक्लिअर पॉवर प्लांट, हायड्रो पॉवर प्लांट्स आणि थर्मल पॉवर प्लांट्स असे डिटेल्ड हे 3 पॉवर प्लांट्स इथं स्टडी करायचे आहेत बघा. नंतर आहे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, थर्मलचाच पार्ट आहे याच्यामध्ये. रिन्युएबलमध्ये आपण अगोदर जो अभ्यास करत असतो तो तर करायचा आहे, पण थोड्याशा पुढच्या लेवलला सुद्धा करायचं की जे एनर्जी कन्झर्वेशनचे जे पुढचे फॅक्टर्स आहेत, आय मीन हे PV सेल्स, सोलार एनर्जी जी वापरून आपल्याला जे काय एनर्जी तयार करता येते, एनर्जी डिपेंडन्सी जी आपण वाढवत जात आहोत बघा. आणि इव्हन गव्हर्नमेंटकडनं सुद्धा ह्याला जे प्रोजेक्ट केलं जातं हे सगळं काही स्टडी आपल्याला इथं करायचं आहे बघा. नंतर आहे बघा विंड. ह्यांनी विंडला पण नाही सोडलं. विंड पॉवर प्लांट्स किंवा विंड एनर्जीच्या रिलेटेडचे हे सगळेच कॉन्सेप्ट्स तुम्हाला स्टडी करायचे आहेत बघा. यासाठी कुठलं पुस्तक वापरायचं, यासाठी कुठलं वापरायचं बघा. पॉवर प्लांट इंजिनिअरिंगसाठी तुम्ही त्याच पुस्तकाला जरी कंटिन्यू केलं, कुठल्या PK नागला जरी कंटिन्यू केलं तर तुम्हाला बराचसा पोर्शन त्या PK नागमध्ये भेटेल बघा. नंतर RK राजपूतला तुम्ही जाऊ शकता बघा. या केसमध्ये डबल RK राजपूतला सुद्धा तुम्ही टच करू शकता, तुम्हाला हा पोर्शन भेटून जाईल. नंतर थर्मल इंजिनिअरिंग बाय द दुमकुंडवार, ऑथर दुमकुंडवार, त्यांचं सुद्धा पुस्तक अवेलेबल आहे बघा, धनपत राय पब्लिकेशनचं. ते सुद्धा तुम्ही एकदा चेक करू शकता. हा सिलेबस तुम्हाला सर्वत्र तिथंच भेटेल बघा. जर तुमच्याकडे काही लोकल टेक्स्ट बुक्स असतील ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, प्रोव्हाइडेड हा सिलेबस पूर्ण पाहिजे. पण लोकल टेक्स्ट बुकमध्ये मी जेवढं बघितलं तर डिटेलमध्ये सिलेबस हा नाही बघा एवढासा. नंतर आहे बघा आपला पेपर 2. पेपर 2 मध्ये काय आहे तर पेपर 2 मध्ये हे आपले सगळे डिझाईन किंवा प्रोडक्शनच्या रिलेटेडचे सब्जेक्ट्स तुम्ही इन्क्लूड करू शकता, की ज्यामध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या टाईपमध्ये, जे की ॲज युजल सगळ्याच एक्झाम्सला असतं ते. याच्यासाठीचं तुम्हाला जर बुक हवं असेल तर RK राजपूत पण असेल आणि बन्सल पण असेल याच्यामध्ये, आणि RS खुर्मी पण असेल, किंवा लोकल टेक्स्ट बुक पण असेल एखाद्या युनिव्हर्सिटीचं चांगलं, सुब्रमण्यम पण असेल. बरेचसे बुक्स आहेत. हा सिलेबस ऑलमोस्ट सगळीकडेच तुम्हाला दिसेल बघा. हा जो मेन्शन केला आहे तो बोलतो मी रिलेटिव्हली आपल्या गेटसोबत नाही कम्पेअर करायचं याला. आपली जी लेवल आहे गेटपेक्षा रिलेटिव्हली कमी आहे, ESCच्या लेवलला जायचं आपल्या, ESCच्या, की ज्यामध्ये न्यूमरिकल ॲप्रोच कमी असून थेरॉटिकल ॲप्रोच हा जास्त असतो. थोडंसं मॉडरेट कन्सेप्च्युअल असतं, काही मेमरी बेस्ड क्वेश्चन्स असतात आणि काही न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चन्स असतात कमी असणारे. ओके, सो हा सिलेबसला. आता थेरी ऑफ मशीन्स अँड व्हायब्रेशन्स तुम्हाला माहिती असावं आहे आपलं स्टँडर्ड बुक टेकमॅक्स पब्लिकेशनचं. SS रतनला तुम्ही इथं जाऊ शकता, काही अडचणच नाही आहे. डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट्सला भंडारीसुद्धा आहे, VB भंडारी, आणि त्याला अल्टरनेटिव्ह RS खुर्मीसुद्धा आहे. RS खुर्मीला जा, मी असं म्हणेल. भंडारीला जर तुम्हाला सफिशियंट वेळ असेल तर तुम्ही जाऊ शकता. ह्या डिझाईनचे क्रायटेरिया त्याच्यामध्ये ह्याचा एक अप्रोच वेगळा असणार बघा इथल्या क्वेश्चन्सचा. तुम्हाला डिझाईन नाही करायला लावणार आहे, तुम्हाला फायनल शाफ्टची साईज नाही फाइंड आउट करायला लावणार. ते थोडा अप्रोच वेगळा असणार. काही मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आणि डिझाईनच्या रिलेटेडचे कॉन्सेप्ट्स इथं विचारले जातील बघा. मटेरियल्स टेक्नॉलॉजी, ऑब्वियसली याच्यासाठीचे बरेचसे बुक्स आहेत. हजरा चौधरी असेल किंवा PN राव असेल किंवा आणखी दुसरे काय असेल, बट PN राव वगैरे ओके आहेत बघा. त्या लेवलचे तुमच्याकडे जे असेल ते वापरले तरी चालेल याच्यामध्ये, पण रेफरन्स बुक्स असावं बघा, ते तुम्हाला समजणारं असावं. पुढे बघा प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल, म्हणजे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगच्या रिलेटेडचा पोर्शन आहे बघा. RK जैन वगैरे तुम्ही ह्याला रेफर करू शकता, काही अडचण नाही आहे. बऱ्यापैकी आहे त्याच्यामध्ये कंटेंट, थोडंसं मिक्सअप आहे बघा याच्यामध्ये. आणि मेकॅनिकल मेजरमेंट्स ॲज युजल ते पुस्तक वापरलं तरी चालेल, किंवा तुमच्याकडे जे काय असेल तुम्हाला प्रॉपर समजणारं पुस्तक ते सुद्धा चाललं, की प्रोव्हाइडेड कंटेंट सगळं असावं बघा त्याच्यामध्ये. हे झालं आपलं याच्याविषयीचं थोडंसं. मला आता दुसरे पॉईंट्स बोलतो मी महत्त्वाचे.
जर हे सगळ्या नोट्सचं जर कंपायलेशन तुम्हाला एकाच ठिकाणी हवं असेल, सगळंच कंटेंट जर एकाच ठिकाणी हवं असेल, तर आपण याच्या नोट्स पण बनवल्या आहेत बघा. पूर्णतः सिलेबसला कव्हर करणाऱ्या 99% ऑलमोस्ट हा सिलेबस कव्हर करलेल्या नोट्स आहेत की ज्यामध्ये आपण सगळ्या स्टँडर्ड रेफरन्स बुक्समधून आणि आपल्या ज्या जुन्या नोट्स होत्या त्याला बरंचसं कंटेंटमध्ये ॲड करून नोट्स बनवल्या आहेत. प्रिंटेड स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. येस, तुम्ही त्याला ऑर्डर करू शकता. प्लस त्याच्यामध्ये ई नोट्सचा सुद्धा कोर्स आपल्या या एक्झाम स्टडी ॲपवरती अवेलेबल असणार आहे की ज्याचे पोस्टर्स मी आपल्या एक्झाम स्टडी 1 टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केले आहेत बघा. एकदम कमी माफक फीसमध्ये हे सगळं काही अवेलेबल आहे बघा. बोलूया आपल्या ह्या व्हिडिओ कोर्सविषयी, जो की रेकॉर्डेड आहे, न्यूली रेकॉर्डेड प्लस लाईव्ह सेशनवाला हा व्हिडिओ कोर्स. याच्यामध्ये असलेले हे फॅकल्टीज तुम्ही बघू शकता. प्रत्येकाचे डेमो सेशन्स बघू शकता. ऑलमोस्ट 5 ते 6 फॅकल्टीज आहेत, वेल एक्सपिरियन्स्ड आहेत. 100% सिलेबस कव्हर करणारा हा व्हिडिओ कोर्स असणार. याच्यामध्ये रिव्हिजन सेशन्स पण घेणार आहोत ह्यावेळेस रिव्हिजन सेशन्स पण घेणार आहोत, MCQ सेशन्स पण घेणार आहोत. मॅक्सिमम कंटेंट याच्यामध्ये लाईव्ह देण्याचा प्रयत्न करूया. कशाचा? MCQ सेशनचा आणि बाकीचा हा रिव्हिजन सेशनचा. बाकीचा तर पोर्शन हा रेकॉर्डेडच्या स्वरूपात आपण अपलोड करत आहोत रेग्युलर बेसिसवरती. मागचेही तुम्ही मुलांना विचारून आपले हे रिझल्ट्स विचारू शकता. MUIRTOमध्ये असलेलं आपलं हायेस्ट सिलेक्शन्स या व्हिडिओ कोर्समध्ये काय काय आहे तुम्हाला, तर सगळ्या ई नोट्स फ्रीमध्ये असणार आहेत बघा. ह्याच्यामध्ये फ्री टेस्ट सिरीज असणार आहेत बघा. तुम्हाला सेपरेट परचेस करायची गरज नाही. ह्या ई नोट्समध्ये सगळा सिलेबस कव्हर केलेला आहे. ॲज युज्युअल आपले एक्सपर्ट आणि एक्सपिरियन्स फॅकल्टीज आहेतच. आणि सेपरेट MCQ आणि डाऊट सॉल्विंग सेशन्स लाईव्ह स्वरूपात घेणार आहोत आपण विथ मॅरेथॉन सेशन्स. व्हिडिओ कोर्सची प्राईस एक 4,400च्या आसपास आहे बघा. तुम्ही नक्कीच त्याला जाऊन बघू शकता. त्याचा ॲक्सेस डेस्कटॉपवरती सुद्धा आहे. अनलिमिटेड व्ह्यूज असतील. त्याच्या बाहेर काही नाही केलं तरी चालेल, एवढी गॅरंटी देईल बघा. त्याच्या बाहेर काही नाही केले तरी चालेल. मॅक्सिमम पोर्शन आपण कव्हर करत आहोत. 100%च कव्हर करतात. ज्यांना ई नोट्स जर हव्या असतील आपल्या मोबाईलमध्ये रेग्युलर वाचण्यासाठी, काही कंटेंट जर इकडं तिकडं सापडत नसेल तर तुम्हाला नक्कीच इकडं सापडेल, याची मी गॅरंटी घेतो. याच्यामध्ये पेपर 1 पेपर 2ला आपण कंप्लीट कव्हर केलेला आहे बघा. 199चा हा कोर्स आहे, आपल्या एक्झाम स्टडी ॲपवरती अवेलेबल आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही पर्सनल जरी अडचणी असतील, अपार्ट फ्रॉम दिस कोर्स घ्या नका घेऊ, काही अडचण नाही आहे. जरी काही पर्सनली मदत लागली असेल तुम्हाला तर नक्कीच आपल्या नारायणपेठच्या ब्रँचला येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. मीही असेल तिथं आणि बाकीची फॅकल्टीज मी तुम्हाला भेटण्यासाठी, तुमच्या डाऊटसाठी मी अवेलेबल करेल नक्कीच. त्याच्या व्यतिरिक्त जर काही मेजर प्रॉब्लेम असेल इमिडिएट बेसिसवरती तर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती कॉलसुद्धा करू शकता. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.